कुठे गेली होतीस सांग. मी कुठे गेले होते? ऐकू काय गरम होत आहे शी ना. आणि आता पंखा लावला तर हा गॅसला वारा लागेल नाही. मला जरा वारा घालता का? मग सांगते. वहिनी मी आता सांगणार आहेस का? हा सांगते. सॉरी हा. तर त्याचं काय झालं? हा आम्ही इकडनं निघालो, हा. मग गाडीत बसलो, मग 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 घशाला कोरड पडली. गाडीत घशाला कोरड पडली पण एसी. नाही नाही सरस्वती मॅडम, मी आणि अजयने इतक्या गप्पा मारल्या ना की आता कोरड पडली हो घशाला. जरा पाणी दिलं तर बरं होईल. देते. आता काय, आलिया भोगासी आणि अंगण वाकडे. पाणी देते. वहिनी. घे. सरस्वती मॅडम, अहो केवढा उन्हाळा आहे, खरं मग जरा थंड पाणी द्या ना. मी जरा चमचा देता का? धर. घे घे पाणी. थंड पाणी. सरस्वती मॅडम, तहान लिहिल्याला पाणी देणं हे पुण्याचं काम असतं. एवढी साधी गोष्ट माहित नाही तुम्हाला? असो. झाला फालतूपणा करून. झाली ही सगळी नौटंकी करून तुझी. आता मुद्द्यावर ये. तू आणि एजे कुठे गेला होता सांगणार आहेस का? मी आणि अजय कुठे गेलो होतो ना? ऑफकोर्स मी आणि अजय कुठे गेलो होतो हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. आम्ही नवरा बायको बाहेर गेलो होतो. इट्स पर्सनल. तुम्हाला का सांगू? आलीच. वहिनी आता हिचं अति होत चाललंय. हिचे ना काय झालंय, सगळीकडे त्यांना लीला लागते का? एक तर कालच रात्री तिच्यावरती भडकले होते आणि आज सकाळी आपल्याला शिक्षा केली आणि आता तिला बाहेर घेऊन गेले. काही कळतच नाहीये मला. ते अंतराईंना विसरले तर नाही ना? वहिनी, आत्ता माझ्या लक्षात आलं ही काय करतेय. काय? ही ना जादू टोणा करते किंवा किंवा ब्लॅक मॅजिक करतेय. गप्प सरस्वती. आता हाताबाहेर चालली परिस्थिती. हिचं आणि एजेंचं नेमकं काय चाललंय ते माहित नाही मला, पण जे काय चाललंय ना ते या घरासाठी योग्य नाहीये. त्यावर वेळीच आवर घातला पाहिजे. अवघड होत चाललंय. वहिनी निघाल्या. चला आपण पण जाऊ. हा चला चला. नीला वहिनी, बरी आहेस ना तू आता? म्हणजे मी काय सतत रडतच असते का? तसं नाही ग, मला जस्ट तुझी काळजी वाटली म्हणून विचार. बरी बरी काय, मी खूप खुश आहे. हा नाही ते कळलंच मला. एवढी ब्राईट स्माइल, हातात गरमागरम कॉफी, हे जे काही चालू आहे ना तुझं कमेंडेबल कमेंडेबल. वाह, अँड द कॉफी इज ऑल्सो स्मेलिंग रिअली नाईस. हो ना, एजंटसाठी केली आहे. त्यांना नक्की आवडेल. आवडणार म्हणजे आवडणारच. तू प्रेम जे ओतलंयस त्यात. ओ माय गॉड, लुक हू इज ब्लशिंग. थांब. नाही, तुझी वेळ आली ना की मग बघ मी तुला किती चिडवते ते. आता थंड होईल रे. चल. नीलावाहिनी नीट पाज एजंटना कॉफी. नीलावाहिनी, तुझं आणि एजंटचं तर आता जुळलं, पण माझं आणि रेवतीचं जुळतंय का ते बघू. हो, आणि आपण असं केलं तर यंग कपल्सला खास करून टार्गेट करू शकतो. तसंही त्यांना बाहेर खाण्यासाठी फास्ट फूडचे जॉईंट्स हवेच असतात. अल्टिमेटली काय तर या अशा यंग क्राऊडकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल, राईट? हरकत नाही,
तुम्ही तसे लोकेशन शॉर्टलिस्ट करा, बेसिक रेकी करा आणि 2 दिवसामध्ये आपण पुन्हा कनेक्ट होऊया. सर ॲक्च्युली आम्हाला थोडा अजून वेळ हवा होता, कारण की मध्ये आम्ही थोडं आउट ऑफ टाउन जाणार आहोत. सॉरी सर, ॲक्च्युली विराज एका कामासाठी आउट ऑफ टाउन आहे, पण मी आहे मुंबईत, सो आपण प्रत्यक्ष भेटून मीटिंग करू शकतो. तुम्ही वेळ कळवा. चालेल, मी कळवतोच. थँक्यू. दादा मला सांग, तू खरंच नाही येणार आहेस? आणि तू इतका टोकाला का जातोयस दादा? हे बघ, बाबांची इच्छा आहे ना की आपण सगळ्यांनी मिळून फॅमिली हॉलिडेला जायला हवं, आणि मग आपण त्यांच्या इच्छेला मान द्यायला हवा ना. कमॉन दादा, आता ना तू थोडा ओव्हर रिॲक्ट करतोयस. अरे बाबा फक्त बॅकआउट करायला नाही म्हणालेत ना, विच इज पार्शियली करेक्ट ऑल्सो. अरे आपण कम्पीट करूयात ना त्यांना. अरे वाह, काय रे प्रमोद, काय झालं? काही नाही रे दादा, जाऊ दे. प्रमोद, हे बघ, तुला काहीतरी बॉदर होतंय हे स्पष्ट दिसतंय. अरे काय झालं, बोल ना, काय झालंय? दादा, कधीतरी फॅमिलीचा विचार करण्याऐवजी आपण जर स्वतःच्या प्रगतीचा विचार केला तर काही चुकीचं असतं का रे? अरे पण झालंय काय? ठीक आहे, तुला काही सांगायचं नसेल तर इट्स ओके. फक्त मी सांगतो तेवढं लक्षात ठेव, कोणीही काहीही बोललं असेल तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. ज्या लोकांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असतं त्याच लोकांना अवघड डिसिजन्स घ्यावे लागतात. कळतंय का प्रमोद? आणि तुला आणखीन एक सांगतो, आणि प्रमोद कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट मनाशी ठरवली की स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. अरे भरीस पाडणारे आपल्या आजूबाजूचीच लोक असतात. आपल्याला अपयश आलं की हीच लोक जाब विचारतात, आणि आपण यशस्वी झालो की हीच लोक आपल्याबरोबर सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. कळलं? अरे माझंच बघ ना, जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा मी माझ्यासाठी निर्णय घेतला. मी घरातून बाहेर पडलो. त्यावेळेस सगळ्यांना, अगदी दुर्गाला सुद्धा मी चुकीचा वाटत होतो. कसे वागले होते माझ्याशी. पुढे मी बाहेर पडलो, स्वतःचा बिझनेस चालू केला, सक्सेसफुल झालो, आणि आज सगळेजण माझं कौतुक करतायत. सगळ्यांना आनंद होतोय. कळतंय का तुला? त्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लक्षात ठेव. दादा, थँक्यू. थँक्यू सो मच. कदाचित आत्ता मला हेच ऐकण्याची गरज होती. तुझ्याशी बोललो ना की खूप मन हलकं झाल्यासारखं वाटतं रे. अरे हे कधी पण. येतो दादा. काळजी करू नको. ए जे, तू खेळत बस रामलीला. लवकरच तुझ्या वनवासाची तयारी करतो. प्रभू राम निघाले वनवासा, तुझ्या विन जीव लागेल कैसा. ओढ लागली सहवासाची, सवय करूया विरहाची. हाय रेवती, मी तुला भेटायला आलो. नाही, मजा नाही. यश, तू एवढा नर्वस का होतोयस? कम ऑन, बी कॉन्फिडंट. हां, आणि तसंही रेवती काय लीला वहिनीचीच बहीण आहे ना, तर ती पण तिच्यासारखीच असणार. एकदम चिल. हां, चल, कम ऑन, बी कॉन्फिडंट. यू कॅन डू इट. हां, तू
काय मास्टर्स केलंयस, एरा गेरा नाहीयेस तू. आणि तसे तू इथे काय पहिल्यांदा थोडी आलायस, खूप वेळा येऊन गेलायस ना. हा, कमॉन. यश, अरे रेवती आहे का? नाही अरे, केकच्या ऑर्डर आलं होतं ना तिला खूप, त्याच्या डिलिव्हरीसाठी गेली ती. अच्छा अच्छा. पण झालाय बराच वेळ, आता येण्याची वेळ झाली आहे. ये तू थांब. नाही काकू. अरे असं काय करतोस, आलाच आहेस ना तर थांब. आणि तुला म्हणून सांगते, मक्याचा चिवडा केलाय मी काल. आवडतो तुला ना? हो. माहितीये मला. बरं मक्याचा चिवडा देते, चहा देते. रेवचे बाबा पण आहेत. हा? चल आपण बसून गप्पा मारू. ये. अगं, काकू खरंच नको. नेक्स्ट टाइम येतो ना, नक्की येतो नेक्स्ट टाइम. हो का? यश, कशासाठी तू इथे आला असं सांगितलं नाहीस? अरे हो हो हो, विसरलो. काल मी आणि रेवती मार्केटमध्ये गेलो होतो ना, तर आम्ही बेकिंगचं सामान घ्यायला गेलो होतो. हो. तुम्हाला काल म्हणालेलो ना हो मी. बरोबर. तर माझा जो बेकिंग ट्रे होता ना, तो चुकून रेवतीच्या पिशवीत राहिला, तर म्हणून तोच बेकिंग ट्रे घ्यायला आलो होतो. फोन का नाही केलास तिला? अरे हो हो, पण मी म्हणालो की ट्रे घ्यायचाच आहे, हा. तो उगाच फोन कशाला ना. बरोबर. हा. पण म्हणजे नक्की ट्रे राहिलाय असं आठवतंय? हो हो हो, खरंच राहिलाय ट्रे. हो का? हो. बरोबर, मी बघते. हा. हा. कशाला खरं बोललो. रेवतीला भेटता यावं म्हणून तर काल एवढं सेटिंग केलं ना. नसलेल्या मैत्रिणीचा बर्थडे काढला, तिच्यासाठी बेकिंगचं सामान विकत घेतलं आणि त्यातला अख्खा एक बेकिंगचा ट्रे हळूच रेवतीच्या पिशवीत टाकून ठेवला. आणि आता त्या चान्सची पण माती केली मी. काय रे? हा. हा आहे का? हाच ट्रे आहे. चला येऊ आता. येतोस? हो. हे हे काय झाली पण कॉफी पिऊन? काय एजीने तुला बाहेर काढला? तुम्ही काही ऐकलत का? ऐकायची काय गरज आहे? आम्हाला माहिती तू काहीतरी आगाऊपणा केला असशील आणि एजंटने तुला रूमच्या बाहेर काढलं असेल, हो ना? सरस्वती मॅडम, अहो जर एजेनी मला रूमच्या बाहेर काढलं असतं, हकलवलं असतं, तर मी इतका वेळ आत काय केलं असतं? लगेच बाहेर आले असते. आणि आज जाताना मी एक मग घेऊन गेले होते. ते एका मगाचे 2 कसे काय झाले? जादू. एजेंटच्या प्रेमाची जादू. म्हणजे काय झालं, मी एकच मग कॉफी घेऊन गेले ना, मग एजेंनी त्यांना या भेट मिळालेल्या मग मध्ये त्यांच्या मग मधली थोडीशी कॉफी मला दिली. आमचं तर ठरलंय आता क्रूजवर गेल्यावर पण ना असं छान कॉफी पीत पीत गप्पा मारायच्या. परत तुमच्या सगळ्या चौकशा करून झाल्या असतील तर हे घ्या, हे जरा किचन मध्ये नेऊन ठेवा. मी तुमची सासू तुम्हाला ऑर्डर देते. आणि हो, एजेंटचा आवडता मग आहे, पाडू नका. वहिनी वहिनी, एजंटचा आवडता मग आहे, पाडू नका. मी तूच नेऊन ठेव. ठेवते.
एजे, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मी लवकरच तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे. ही ट्रिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण मी ठरवलंय काहीही झालं ना तरी या क्रूजवरनं परत यायच्या आधी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं. आपल्याला ज्याची भीती वाटते तेच घडतंय. हो ना वहिनी, ती लीला तर डोक्याला बाशिंग बांधून रेडीच आहे. स्वरूप गुडघ्याला बाशिंग बांधतात अशी म्हणे. हं? पण ऍक्च्युअल बाशिंग तर डोक्याला बांधतात ना. वहिनी, पण एजे आणि लीलाला बाशिंगची गरजच नाहीये, त्यांचं तर लग्न झालं ना. स्वरूप प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडते, प्रॉब्लेम वरती फोकस कर, नाहीतर तिथे जाऊन आपल्याला एजी आणि लीलाची लव्ह स्टोरी बघावी लागेल. नाही 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 नाही. वहिनी, काही झालं तरी हे घडता कामा नये. वहिनी, आपल्याला असं काहीतरी करायला हवं ना ज्याने लीला क्रूजवर पोहोचणारच नाही. देखो प्यार की गली. फार छान मूड आहे. असणारच, कारण एजे कुणाशी तरी अचानक खूपच चांगले वागायला लागलेत ना. बरोबर, मूड खूप चांगला आहे माझा. एजे आता क्लबला गेलेत खेळायला आणि मग ते आले ना की आम्ही छान एकत्र ब्रेकफास्ट करू, मग छान एकमेकांच्या बॅग्स भरून देऊ. अति आगाऊपणे बोलत नाहीस का ग तू? त्याचं काय ना, समोरचा माझ्याशी जसं बोलतो ना मी तसंच त्याच्याशी बोलते. आता खरं तर मी तुमची सासू आहे, पण तुम्ही मला मान कुठे देताय तसा? कारण तू आमची सासू आहेस असं आम्हाला कधी तुझ्याकडे बघून वाटलंच नाही. आजच घे ना, आम्ही सगळे आंघोळ करून आमची कामं करून तयार होत, पण तू अजूनही नाईट ड्रेसमध्ये घरभर फिरतेच. अशी असते का सासू? तरी सुद्धा हेच सत्य. सत्याने दुर्दैव आहे ते आमचं, कारण आम्हाला आमची सासू म्हणून अंतराईंची सवय आहे. आणि आमच्या अंतराई तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या होत्या. नाही, असतीलच त्या चांगल्या, माझं काही म्हणणं नाहीये, पण काय ना, आता मीच आहे तुमची सासू. लीला, आपण जेव्हा एखाद्याची जागा घेतो ना तेव्हा ती जागा घ्यायची आपली पात्रता आहे का हे आधी बघायचं असतं. आमच्या अंतराई कशा होत्या ते माहित तरी आहे का तुला?